ठाणे शहरातील खड्ड्यावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यात 19 नागरिकांचा जीव गेला आहे। त्यामुळे हे निष्पाप जीव नेमके कोणामुळे गेले असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीने घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली। यावेळी पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, टीएमसी अशा 4ही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करत खड्ड्यांची मोजमाप मेजर टेप घेऊन करण्यात आली। जर येत्या 1 महिन्यात जर खड्डे भरले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे। ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत त्यांची नावे जाहीर करावी असा सल्ला अविनाश जाधवांनी ठेकेदारांना दिला आहे। तसेच त्यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा जीव त्या खड्ड्यांमध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे घोडबंदर रोड गायमुख येथील खड्डे कधीपर्यंत भरले जातील हे पाहावे लागणार आहे। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। सदर प्रसंगी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला एक सांगू का, फक्त पीक आवरला नाही, घोडबंदर रोडला जर तुम्हाला वसईला जायचंय किंवा मीरा भाईंदरला जायचंय तर तुम्हाला जायला आणि यायला 2-2 तास लागतात। हा जो घाट आहे घोडबंदरचा, रेतीबंदरचा जो घाट आहे त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की तुम्ही तिथनं वर येताना तुम्हाला बाईकवर असाल किंवा गाडीत असाल तर कधी ट्रक तुमच्या अंगावर पलटी मारेल याचा काही भरोसा नाही। कारण अख्खा रस्ता हा खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे वरचा भाग खराब असल्यामुळे ही ट्रॅफिक वसईपर्यंत जाते, इकडे मीरा रोडपर्यंत जाते। आणि हा काही आजचा प्रश्न नाही आहे। मागील 8-9 वर्ष मी जेव्हापासून पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हापासून मी जातो येतो, दर दिवशीचा हा प्रॉब्लेम आहे। म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स जर आतमध्ये अटकली किंवा एखादी बाई आतमध्ये अटकली तर तिला पूर्ण ट्रक ते बाहेर येत नाही, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही। एखादा ट्रक बंद पडला तर तो ट्रक बाहेर काढेपर्यंत पुढचे 2-4 तास तुम्ही जागेवर उभे राहता। अनेक वेळेला ठाणे टू वसई हे अंतर 4-4, 5-5 तासाचं होतं। सो याच्या बाबतीत आज आम्ही सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। मुळात याला एक मायबाप नाही। या घोडबंदरच्या 10-12 किलोमीटरच्या रस्त्याला पीडब्ल्यूडी आहे, एमएमआरडी आहे, ठाणे महानगरपालिका आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, वन खातं आहे, असे विविध डिपार्टमेंटने हा ग्रासलेला रस्ता आहे। आज आमच्या ठाण्यामध्ये यायला कुठल्याही बाजूने या तुम्हाला ट्रॅफिक हे लागतंच। आणि त्याच्यानंतर घोडबंदरची ट्रॅफिक ही अतिशय विचित्र आहे। 2 दिवसापूर्वी 2 बाईकस्वारांचा ॲक्सिडेंट झाला, त्यात एकाचा मृत्यू झाला। गेल्या आठवड्यात 22 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला। मागच्या 6 महिन्यात जवळजवळ 18 ते 19 लोकांचा मृत्यू या घोडबंदर रस्त्यावर खराब रस्त्यांच्या कामामुळे पडून झालेला आहे। तो मला असं वाटतं की हे लोक ठाणेकरांच्या जीवाशी खेळतात। नेहमीच आमचे नेते मंडळी 1000 कोटीची निधी आणली, 15,000 कोटीची निधी आणली, 20,000 कोटी निधीचे आकडे फेकतात, परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावर आलात तर ते सगळं धोतांड आहे, ते सगळं खोटं आहे। फक्त मोठमोठे आकडे आम्हाला सांगणं आणि ठाणेकरांची फसवणूक करणं हेच राजकीय नेत्यांकडनं इथे होतं आहे। घोडबंदर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे। घोडबंदरला पाणी नाही, रस्ते नाहीत, खड्ड्यांचा प्रश्न, कचरा उचलायला लोक नाहीत, अशा अनेक समस्या घोडबंदरला आहेत। आणि फक्त नवीन टॉवर उभं करणं आणि नेत्यांच्या बोलबच्चन ऐकणं एवढंच घोडबंदरला आता काम राहिलेलं आहे। पीडब्ल्यूडी वन खात्यावरती वन जातं, पीडब्ल्यूडी आणि ट्रॅफिकवरती मला एक कळत नाही, वन खात्याची एक वैशिष्ट्यता आहे, रस्त्याचं काम जे आहे रस्त्याचं 25 फुटाचा रस्ता मिळाला तर तो रस्ता मोठा होईल, बरोबर आहे। पण त्याला वन खातं परमिशन देत नाही, परवानगी देत नाही। नागपूर, दिल्ली सगळीकडे ती फाईल निघते। पण तिथनं जरा तुम्ही पुढे गेलात तर अनेक झोपड्या बनलेल्या आहेत, आपला देशमधला फार्म हाऊस बनलेला आहे, अनेक हॉटेल बनलेले आहेत, त्यांना परवानग्या मिळाल्या। त्या अनधिकृतरित्या झोपड्या बांधू शकतात, हॉटेल बांधू शकतात, त्या झोपड्यांना लाईट येतं, पाणी येतं, सगळं येतं। पण ज्या वेळेला मुख्य रस्ता ज्या वेळेला उभा करायचा असतो त्याला वन खातं रस्ता देऊ शकत नाही। हा कोणता नियम आहे? म्हणजे तुम्ही अनधिकृतरित्या काही करू शकता, पण अधिकृतरित्या ज्याची लोकांना गरज आहे ती गोष्ट करताना तुमच्या फायली नाशिक आणि दिल्लीपर्यंत फिरणार असतील तर मग मला असं वाटतं की मग आम्ही अनधिकृतरित्या केलं पाहिजे। अतिक्रमण आम्ही पण करायचं का मग ह्याच्या पुढे?
टाटा समूहाचे भारतातील पहिले आणि सर्वात विश्वासार्ह ओमनी चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने ठाणे पश्चिम येथे नवीन स्टोअर सुरू करत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये स्वतःचे स्थान भक्कम केले आहे. हे ठाण्यातील तिसरे तर महाराष्ट्रात 106वे स्टोअर आहे. स्थानिकांना दर्जेदार उत्पादनाचा अनुभव देतानाच प्रीमियम तंत्रज्ञानाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी असलेली क्रोमाची वचनबद्धता यामुळे सिद्ध होते. या नवीन शोरूमच्या उद्घाटनाचा आनंद साजरा करण्यासाठी 20 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान क्रोमा निवडक इलेक्ट्रॉनिक्सवर 15% पर्यंतची सूट देत आहे. इंटरनेटी मॉलच्या समोर आणि 3 हात नाका फ्लायओव्हरला लागून महावीर बिझनेस पार्क येथे हे स्टोअर आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही अत्यंत मोक्याची जागा असून 7,661 चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेले हे स्टोअर दुमजली आहे. या लॉन्चमुळे मोठ्या स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्पेसमध्ये क्रोमा आघाडीवर आहे. आता 200हून अधिक शहरांमध्ये 560हून अधिक स्टोअर्स तसेच 550हून अधिक ब्रँड्सची 16,000हून अधिक उत्पादने येथे उपलब्ध आहेत. या नवीन स्टोअरच्या उद्घाटनाबद्दल इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले की सुविधा आणि नाविन्य अशा दोन्ही गोष्टींची उपलब्धता असलेल्या या स्टोअरसह ठाण्यातील तंत्रज्ञान प्रेमी समुदायाची सोय करण्यास आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. वरळीतील अटारिया मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मॅकडॉनल्ड्स इंडिया वेस्ट एंड साऊथतर्फे आरोग्यदृष्ट्या पोषण मूल्य असलेल्या नव्या खाद्य उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मंत्री महोदयांनी आपल्या भाषणात आपल्या कॉलेज जीवनातील मॅकडॉनल्ड्सशी असलेल्या भावनिक आठवणी सांगत कार्यक्रमाची सुरुवात केली. ते म्हणाले, आजचे हे इनोव्हेशन एक केवळ व्यावसायिक नवकल्पना नसून आरोग्य दृष्टिकोनातून घेतलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आजच्या तरुण पिढीला आपण काय खातो, त्यात काय पोषण मूल्य आहे याबाबत पूर्ण जाणीव आहे. अशा काळात चव आणि आरोग्य याचं संतुलन राखणं ही काळाची गरज आहे आणि मॅकडॉनल्ड्सने यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी हेही नमूद केलं की महाराष्ट्र FDA विभाग अन्नाच्या गुणवत्तेबरोबरच पोषण मूल्यावरही भर देतो. हे मिशन केवळ सरकारी विभागांनीच पूर्ण करता येत नाही. यासाठी औद्योगिक, वैज्ञानिक संस्था आणि शासन यांचं संयुक्त सहकार्य आवश्यक आहे. या कार्यक्रमात अक्षय जाटिया CEO वेस्ट लाईफ फूड वर्ल्ड, सौरभ कालरा व्यवस्थापकीय संचालक वेस्ट लाईफ फूड वर्ल्ड, डॉक्टर श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग संचालक CFTRI सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंटो या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरंटो वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबद्दल कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा. केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीने पावले उचलावीत असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. या संदर्भात आजपासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामांच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा करू नये असे स्पष्ट निर्देशही दिले. ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा होऊ नये या दृष्टीने या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा. त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचेही सहकार्य घ्यावे अशी सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत केली. मीरा भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना दिसून येत आहे. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी नव्याने नियुक्त झालेल्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पान टपरीवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच पान टपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील राजन विचारे यांनी केली आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख मनोज मयेकर, महिला आघाडी नीलम धवण, प्रकाश जैन उपस्थित होते. या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी मीरा भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा व कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचेही प्रमाण तितकेच वाढलेले असल्याने प्रशासनाचे अंकुश सुटल्याने मुलांकडे शिस्तीचे धडे देणे याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष झाले आहे. कारण यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन सुरू होते, परंतु आता इयत्ता 5वी ते 7वी पासूनच मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन सुरू झाले आहे. सध्या मुलं वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगाने वाढत असल्याने सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणे, दारू पिऊन बघणे, गांजा पिऊन बघणे तसेच सिगारेटचा झुरका मारणे अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढली आहे. तसेच नव्याने सुरू झालेली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पान टपरीवर विक्री केल्या जातात व याची सुरुवात सिगारेट व गांजा यामध्ये होत आहे. त्यामुळे पान टपरी बरोबरच सायकलवर विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करून त्यांना जेलबंद करा. तसेच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढून एखादा विद्यार्थी जर नशा करताना दिसल्या शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्याच्या आईवडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य समज द्या अशी मागणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. या संदर्भात लवकरच ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे असे सांगण्यात आले आहे.